जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काल ज्ञान घेतलं असे कोण कोण लोक आहेत? काल ज्ञान घेतलं? ठीक आहे. रात्री मी शुद्धात्मा आहे असं ध्यान करून झोपलात? झोपण्यापूर्वी मी शुद्धात्मा आहे. सकाळी जागृती होती ना, मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे, हो की नाही? हां. हां, त्या शुद्धात्म्याची जागृती आता सुरू झाली आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी 5 आज्ञा आहेत. जेवढं आपण 5 आज्ञांमध्ये राहू तेवढी जागृती वाढत जाईल, ती फुल स्टेजपर्यंत पोहोचेल. सुरुवात झाली. काय नाव आहे तुमचं? कमलेश. आता समजतंय का? कमलेश वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. पॅकिंग आणि माल सगळ्यांना 2 दृष्टिकोनातून पाहायचं. पॅकिंग वेगळं आहे, अंकल वेगळे आहेत, शुद्धात्मा वेगळा आहे. बायकोच्या अंतरंगातलाही शुद्धात्मा वेगळा, बायको वेगळी. 2 दृष्टिकोनातून सर्वांना पाहायचं. रिलेटिव्ह व्ह्यू पॉईंटने बायको दिसेल, मुलगा दिसेल, आई, मित्र. रिअल व्ह्यू पॉईंटने शुद्धात्मा. दोन्ही दृष्टीने समजून घ्या. या पहिल्या 2 आज्ञा हेच सांगतात. रिलेटिव्ह व्ह्यू पॉईंट आणि रिअल व्ह्यू पॉईंट दोन्ही वेगळं ठेवा. सर्वांना माहिती आहे की शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, पण तो दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही आहे. बघा, आता दादा भगवानांचं ज्ञान मिळालं, तो दृष्टिकोन असेल. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा शुद्धात्मा निघून जातो. मृत शरीरावर अग्निसंस्कार, नंतर मग करतात, ही बॉडी आहे, आतून निघून जाईल तो शुद्धात्मा. आता आपण त्या दृष्टीने जीवमात्रांकडे पाहायचं आहे. गाय असेल, कुत्रा आहे, रिलेटिव्ह पॉईंटने कुत्रं, रिअल पॉईंटने शुद्धात्मा. आणि जे काही घडतं आहे रिलेटिव्ह ते व्यवस्थितच्या ताब्यात आहे. व्यवस्थित म्हणजे रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. कोणतंही काम होत असताना सगळे संयोग जुळले तरच कार्य पार पडतं. आणि एखादं कार्य नसेल होणार तर संयोग, त्याची वेळ, काही एव्हिडन्सेस कमी पडतात, त्यात कोणाचाही दोष नाही. पण आपण तुला किती वेळा सांगितलं, तू भरभर करतच नाहीस, तू काम बिघडवतोस. कोणालाही दोष देऊ नका, कारण तेही संयोगातले एक घटक आहेत. बघा, सगळे संयोग जुळले की मग कार्य होतं. संयोग जुळले नसतील तर कार्य होऊ नाही शकत. पण संयोग जुळले, कार्य सुरू होणार. म्हणजे ही व्यवस्थित शक्ती आपल्या कर्मानुसार. आता बघा, एखाद्या ग्राहकाला माल घ्यायचा आहे, व्यापाऱ्याला तो विकायचा आहे. मग दोघांचं कर्म, व्यवस्थित शक्ती यांचे कॉजेस आहेत, त्यांना खरेदी करायचं आहे. मग व्यवस्थित त्यांना प्रेरणा देईल, इकडे जाऊन मिळेल तुला माल, इकडे या शेठला प्रेरणा मिळेल, असा ग्राहक येईल, त्याला माल द्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित दोघांना एकत्र आणतं. व्यवस्थित शक्तीचं कार्य काय आहे? आपल्या पूर्वजन्मात भावना केली आहे की एकच लग्न करायचं, 1 बायको, 2 मुलं, एखादी छोटीशी नोकरी असावी, खूप झालं. मग सगळं लहानसं 2 बेडरूमचं घर असावं. म्हणजे जशा भावना ठेवाल तो कॉजेस पार्ट आहे. मग मुलीनेही भावना ठेवली असेल, 1 नवरा असायला हवा, 1-2 मुलं, नवरा फॅक्टरी असलेला किंवा जॉब असलेला असा, अशी काही इच्छा असेल तिची, तर व्यवस्थित दोघांना प्रेरणा देते, लग्न करून देतात. म्हणजे हा व्यवस्थित शक्तीचा सगळा हिशोब समोरासमोर पूर्ण होत असतो. कोणी मान दिला तर तेही व्यवस्थित, अपमान केला तरी व्यवस्थित. हिशोब पूर्ण करण्यासाठी संयोग एकत्र येऊन हिशोब पूर्ण होणार आहे. आता आपल्याला काय आहे तर रिलेटिव्ह फाईल आहे. कमलेश फाईल 1, वाईफ फाईल नंबर 2. आतील शुद्धात्मा वेगळा आणि फाईल वेगळी. फाईल रिलेटिव्ह स्वरूपात फाईल आहे, रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. फाईल व्यवस्थितच्या अधीन आहे. तिने हे करायलाच हवं, ती माझी अपेक्षा पूर्ण नाही करत. बघा, एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर समजायचं ते व्यवस्थित आहे. कमलेशला सांगायचं की व्यवस्थित आहे, कोणाचाही दोष काढू नकोस. झालं ते व्यवस्थित, झाला तो न्याय, झालं ते करेक्ट. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. एक फाईल पूर्ण होत सगळ्या फाईल संपल्या
तर होणार आहे मोक्ष. फाईलमुळे मोक्ष थांबलाय. साऱ्या दुनियेसोबत रागद्वेष नाहीये, फाईल बरोबरच रागद्वेष आहे. फाईलच्या रागद्वेषामुळेच आपण काही द्वेष केला, एखाद्याप्रती प्रेम दाखवलं, तेच फाईल बनून समोर येतं. आता रागद्वेष नष्ट झाला तर फाईल संपेल. आता समभावाने निकाल करत राहिलो तर फाईल संपेल आणि एक 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 समाप्त होईल. आणि ह्या 5 आज्ञाच वापरायच्यात. आणि ती डिटेल्स समज कुठून मिळणार आहे? तर हे त्या सत्संगातून, दादाजींच्या पुस्तकातून. हा चरणविधी केला जागृतीची शक्ती वाढेल. दादाजींचं पुस्तक वाचा, लाप्तवाणी मराठीत असेल, गुजरातीत असेल, इंग्लिशमध्ये असेल, जी कोणती भाषा समजते त्याचं पुस्तक घ्या आणि स्वतःजवळ ठेवा. कम्प्युटरवरूनही डाउनलोड करू शकाल, सगळे फ्री डाउनलोड आहे. आणखी जास्त समजण्यासाठी तुम्हाला कॅसेट मिळेल, DVD, VCD, त्यातही सत्संग असेल, त्यातही हे सगळंच मिळेल. कसं शुद्धात्म्याच्या जागृतीत राहायचं आहे, कमलेशपासून कसं वेगळं राहायचं आहे. 5 आज्ञा फिट कशा करायच्या आहेत? हे क्रोध, मान, माया, लोभ सगळे कमलेशचे आहेत. ते समाप्त झाले नाहीत, आपण वेगळे झालो आहे. आता भरलेला माल बाहेर पडेल प्रकृतीचा. कोणालाही दुःख दिलं तर कमलेशला सांगायचं, कमलेश प्रतिक्रमण कर. का कोणाला दुःख देतोस? प्रतिक्रमण करून घ्यायचं वेगळं ठेवून. आता हे क्रोध, मान, माया, लोभ बघा, ऑनियनचे किती लेयर्स असतात. एक लेअर काढला तरी दुसरा तिथे आहे, दुसरा काढला तर तिसरा लेअर आहे. एक एक लेअर समाप्त झाला, ऑनियन संपेल. म्हणजे क्रोधाचेही किती लेयर्स असतील? मान, लोभ, मोह, अपेक्षा, आग्रह, सगळ्या प्रकारचे दोष आहेत. दोषांमुळे व्यवहारात कोणालाही सहज दुःख दिलं जातं. आपण जागृती ठेवायची फाईल नंबर 1 बाबत, आणि कोणालाही दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं. त्यामुळे एक एक दोषाचे लेअर कमी होतात, नष्ट होतील. दोष समाप्त झाले तर व्यक्तींबरोबर रागद्वेषही होणार नाहीत, सहज व्यवहार चालत राहील. आपल्या दोषांमुळेच रागद्वेष होतात. दोष आपला क्रोध, आपला मोह, आपला मान, आपला लोभ समोरच्याला दोषी ठरवतो. आणि आपल्यातलेच दोष नष्ट केले तर समोरचा दोषी नाही, निर्दोषी दिसेल, दोषी नाही दिसणार. हा पुरुषार्थ करायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? हो का नाही? कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. हेच समजून घ्यायचं आहे. आपला देह आणि आत्मा वेगळे आहेत, पण देहात खूप साऱ्या गोष्टी आहेत. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, वाणी आहे, पंचेंद्रिय, सगळं मिळून त्याचं नाव कमलेश. आता त्याच देहाला वेगळं ठेवायचं आहे, पण अहंकाराने बुद्धीनेही करू शकतो. पण त्याच्याही पुढे नामधारी अहंकाराला नाव आहे. या कमलेशला कोणी चांगलं म्हटलं तर भगवानाच्या कृपेने सगळं चांगलं काम होतं. आणि कमलेशने बिघडवलं, भगवानांची कृपा नाही म्हणणार. कोण कोण म्हणतं मी काय बिघडवलं, कधी बिघडवलं, कोणाचं बिघडवलं, असा अपसेट होईल, कारण अहंकाराला ठेच लागली. पण अहंकार कशाला म्हणतात तर मी कमलेश आहे मानणारा तोच अहंकार. बघा ना, शेजारच्या रूममध्ये कोणी बोलत असेल, कमलेशने हे केलं, कमलेश असा माणूस आहे, तर राग येतो. कोण कोण म्हणतं असं. शेवटी ऐकू येतं, अरे हा तर सिडनीचा कमलेश आहे, हो माझ्याविषयी नाही, दुसराच कोणीतरी आहे. मग दुःख मिटलं एका सेकंदात, कारण मी नाही, दुसराच कोणीतरी. म्हणजे इथेही जागृती ठेवायची, हा कमलेश वेगळा आहे, मी तर शुद्धात्मा आहे. मी रिअलमध्ये शुद्धात्मा, रिलेटिव्हमध्ये कमलेश म्हणतात मला. रिलेटिव्हमध्ये म्हणतात तेव्हा जेव्हा काही हिशोब आहे, कोणी वाईट बोलत असेल तर कमलेशला म्हणायचं, कमलेश आपला काहीतरी हिशोब आहे, जमा कर. आपल्या जन्मातल्या अकाउंटमध्ये नसेल दिसत, मागच्या जन्माच्या अकाउंटमधलं असेल. हिशोब आहे, पूर्ण कर, सोडू आहे. आता आपल्याला वाढवायचं नाही आहे. आपल्याला दुःख टच नाही होणार. कमलेशला होईल दुःख, कारण अहंकाराने कॉजेस केले आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम येईल. तुम्ही वेगळे राहिलात तरच तुम्ही मुक्त राहाल. म्हणजे हे ज्ञान असं सेट करायचं आहे. कोणताही परिणाम होईल तो रिलेटिव्हवर परिणाम होईल. रिअल त्याला जाणणारा आहे, द्रष्टा आहे. आपण त्या जागृतीत राहायचं आहे. शरीराला पण यातना होतात. सांगायचं, कमलेश हे जेवढं हे बघा आईस्क्रीम खातो आपण, मजा येते की नाही,
आईस्क्रीम खाल्लं, मजा आली. दाढ दुखली तर त्याचं रिपेमेंट आलं. मग तयारी ठेवायची, चला आलं रिपेमेंट, हिशोब पूर्ण झालाय. आता देहातून जेवढं सुख घेतलं तेवढं देह दुःखसुद्धा देईल. असा हा भौतिक हिशोब आहे. पौद्गलिक हिशोब असा आहे, बायकोकडून सुख घेतलं बायकोकडून दुःख येणार, मुलाकडून सुख घेतलं मुलगा दुःखही देणार, पैशातून सुख घेतलं पैसेही कधीतरी दुःख देतील. हा सगळा सुखदुःखाचा हिशोबातला रिलेटिव्हमधला संबंध. आत्म्याचं सुख असं आहे की त्यातून कोणतंही, जेवढं सुख घेतलं त्यातून कोणते रिपेमेंट नाही. शुद्धात्म्याच्या ज्ञानात राहिला तर आनंदी राहाल, त्याचं रिपेमेंट नाही होणार. विचारही चांगले येतील, वाईट आले तर समजायचं की कमलेश समन आहे, भरलेला माल बाहेर पडतोय. बोलायचं त्याच्याशी, बाबा रे का लोकांबाबत निगेटिव्ह विचार करतोस, पॉझिटिव्ह का नाही होणार आहे. दादाजींनी हा मार्ग सांगितला. वेगळं ठेवण्यासाठी गप्पा मारण्याचा प्रयोग सांगितला. कमलेशशी बोलाल तर तुम्ही वेगळे आणि कमलेश वेगळा, बोलायचं जणू शेजारी आहे. फर्स्ट नेबर कॉन्व्हर्सेशन करायचं, म्हणजे तुमच्यातही वेगळेपणाची जागृती राहील, शुद्धात्म्याची जागृती राहील. शुद्धात्मा तो आपला भाग आहे, रिलेटिव्ह पार कमलेशचा आहे. त्याच्यामुळे काही दुःख झालं कोणाला, कमलेश दुःख नको देऊस, प्रतिक्रमण कर. चांगलं केलं तर ठीक आहे, संयोग चांगले आपल्याकडून चांगलं झालं, कोणाचं नुकसान होऊ नये असा व्यवहार करायचा. बोलचाल करा, तुम्ही शुद्धात्म्यात राहू शकाल आणि कमलेशमधला भरलेला माल हळूहळू एक्झॉस्ट होऊन समाप्त होईल. म्हणून जागृती ठेवायची 5 आज्ञांची. आणि कोणाला दुःख दिलं तर प्रतिक्रमण करा. मी बघा, मी शुद्धात्मा आहे एवढंच, हळूहळू मोक्षासाठी प्रोग्रेस होत राहील. आणि हा चरणविधी नक्कीच करायचा. चरणविधीमध्येही ज्ञानविधीची सगळी वाक्य आहेतच आणि ज्ञानात राहायची शक्तीही मागितली. आणि आत्म्याची आराधना त्यातूनही होते. मी अनंत ज्ञानी आहे, मी अनंत दर्शनी आहे, तेही होतं. नंतर वाचन, दादाजींची वाणी वाचाल, पुस्तकं, त्यातूनही जागृती वाढवण्यासाठीची शक्ती मिळेल बघा. आणि कोणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण. असं हळूहळू आपण पुढे जायचंय. आणि सामायिक एक शब्द असा येतो, सत्संगात पुन्हा पुन्हा येत राहील. सामायिक. सामायिक म्हणजे काय, क्रोधाने कोणाला दुःख दिलं गेलं तर बघा, कोणाला वाईट शब्द बोललो आपण, त्यांना दुःख दिलं, पण असे शब्द बाहेर पडले का, म्हणजे बघा व्हॉट आर द कॉजेस, त्याचं अवलोकन करायचं 10-15 मिनिटं. म्हणजे कशामुळे होत आहे, म्हणजे त्याच्याविषयी कधीतरी नेगेटिव्ह ओपिनियन झालं का, माझं वाईट वाणी बाहेर पडते का, दुःख दिलं, मग ते ओपिनियन काय आहे, कशामुळे तसं मत बनलं आहे, त्याचं आपण सूक्ष्मात अवलोकन करायचं आहे आणि इंट्रोस्पेक्शन करायचं आहे. त्याला सामायिक म्हणतात. कोणाला दुःख दिलं त्याची माफी मागायची, ते प्रतिक्रमण आहे. आणि कशामुळे दुःख दिलं गेलं त्याचं इंट्रोस्पेक्शन करणं हे सामायिकमध्ये आहे. असं विधी, वाचन, सामायिक प्रतिक्रमण डे टू डे लाईफमध्ये असा पुरुषार्थ केल्यामुळे आपल्या मोक्षाची गाडी मोक्षाच्या मार्गावरून मग पुढे जाईल. हे थोडे प्रश्न आलेत, घेऊया आणि विज्ञानाच्या गोष्टी समजून घेऊया. जयसीता, तुमचा प्रश्न आहे. रात्री ध्यान करून झोपला होतात ना, मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे. हो, अनुभव आला. खूप छान वाटलं. हो, रात्रभर जागीच होते. रात्रभर जागत राहिलात, सकाळी थकवा नाही जाणवला ना? नाही. हा, नाही जाणवणार. काय विचारायचं आहे तुम्हाला? काल रात्रीपासून आज पूर्ण दिवस बस डोळ्यात पाणी येत राहिलं. म्हणजे जसिकाच्या डोळ्यात पाणी येईल ते पाहायचं. आलं तिच्या डोळ्यात पाणी, मन भरून येतं. वाटतं मला सुटकेचा मार्ग मिळालाय. कित्येक अवतारांपासून बंधनात होते, अडकले होते, तर मुक्तीचा मार्ग मिळाला. म्हणून मन भरून आलं तर बरोबर आहे, हरकत नाही. पण ज्ञानजागृती आहे कुठेतरी दूर. काय म्हणायचं आहे तुम्ही सांगाल? उद्या जेव्हा मी सामान्य आयुष्यात जगायला लागेन तर त्याबाबत आपल्याला एक विनंती करायची की आपण आपल्या 5 आज्ञा आणि आपण जाणता की माझ्यात काय उणीवा आहेत आणि मी कोणकोणत्या गोष्टी सहन नाही करू शकत. आम्ही या
साऱ्यापासून एक क्षणही बाजूला नाही होऊ शकत, इच्छाच नसते. मला ही भीती वाटते की मी माझ्याच्यान नाही होणार. नाही, आपल्या 5 आज्ञांमध्ये राहाल, व्यवहार तर होणारच आणि देहाचा. आपण नाही, समजावलं. पण देहासाठी अन्न ग्रहण करायला हवं की नको सांगा. हां. मग जेसिका खाईल, तुम्ही सांगायचं, जेसिका जेवून घे, चांगला स्वयंपाक कर, सगळ्यांना वाढ, तूही जेवण कर. पण हे फाईल 1च्या व्यवहारात राहू द्यायचं आणि तुम्ही त्याला वेगळं ठेवायचं. तुम्ही शुद्धात्म्यात राहायचं, दोघांनी आपापल्या कामाचं असं वाटप करून घ्यायचं. फाईल 1 व्यावहारिक कामं करतील आणि तुम्ही शुद्धात्म्यात राहायचं, जेवायचं. आणि आत्मा तर निराहारी आहे, मग संसार व्यवहार हवाच कशाला. नाही, देहाला अन्न हवं, म्हणजे देह कामही करेल. काम करायचा हिशोब घेऊन आलाय, नोकरी आहे, धंदा आहे, घर आहे, मुलं आहेत, पती आहे, सगळा व्यवहार आहे, तोच पूर्ण करेल. आतून जसिकाला सांगायचं, तुम्ही समभावाने निकाल करा, कोणालाही दुःख होऊ नये असा व्यवहार करा. आपण वेगळं राहून शुद्धात्म्यात निरंतर राहू शकता. जसिका अशी बोलाल तर मग तुम्ही निरंतर शुद्धात्म्यात राहू शकाल. आणि 5 आज्ञांचा आधार आहेच आहे. म्हणजे चुलीवर नाही का, किचनमध्ये काम करताना चुलीवर अग्नी पेटवून, गॅसवर स्टोव, तेव्हा ग्लव्स परिधान करतात, चिमटा ठेवतात, कड ठेवतात, भांडी सगळी सांभाळून उचलून ठेवतात, भाजत नाही. तशाच 5 आज्ञा आपले ग्लव्ज आहेत, चिमटा, पकड, काही म्हणा. 5 आज्ञांमध्ये राहाल तर हा संसार जो आहे तोही मग तो पूर्ण होईल आणि तुम्ही आत्म्यामध्येही राहू शकाल. दोन्ही एकत्र होऊ शकतात. आपण शक्ती द्याल मला. हो, आता विधी करायचा, सगळे आशीर्वाद देतात. हां, आणि निश्चय करायचा, 5 आज्ञांमध्ये राहायचा. आणि आपल्यात भरलेला माल आहे, क्रोध आहे, मोह आहे, लोभ आहे, हा सगळा भरलेला माल धक्का मारेल जागृतीला. कारण कर्म समाप्त होण्याआधीच ज्ञान मिळालंय. प्रकृती तर राहील, त्याचा फोर्स पण येईल, पण ते पुरणगलन आहे, सुरू होईल, पूर्ण होईल. आपली जागृती सुद्धा राहील आतमध्ये. थोड्या वेळासाठी निघून गेली तर घाबरायचं नाही, जाईल. पुन्हा 2 मिनिटात, 3 मिनिटात, 5 मिनिटात जागृती येईल. पुन्हा चेक करायचं, कुठे चूक भूल झाली. तर आपल्या मोहाने व्यवहार केला, त्यामुळे मोहात अडकल्यामुळे तो व्यवहार केला, जागृती कमी झाली, पुन्हा रिसेट करा. की नाही, तो शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे, ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. आज्ञा पाळाल तर पुन्हा जागृती सेट होईल आणि वाढेल जागृती. होय. शुद्धात्मा जसा मी शुद्धात्मा आहे, जसिका वेगळी आहे, सगळ्यांच्यातला शुद्धात्मा पाहायचा आहे. तेही पॅकिंग आहे वेगळं, शुद्धात्मा वेगळा आहे. समजलं का आता? हळूहळू पुढे जायचं. काय बरं. ब्रिजभान नाही, मनीषा बेन काय. हा, सनातन धार्मिक जे सनातन धर्माचं पालन करतात त्यांच्यासाठी मला हे जाणून घ्यायचंय की आता बघा, परमपिता परमात्मा एकच आहे. जेवढे लोक संसारात आहेत, कुठल्याही धर्माला मानणारे किंवा धर्माचे जे आहेत ते सारेच ही गोष्ट मान्य करतात की परमात्मा फक्त एकच आहे. आम्ही सनातनी धर्मीय जे आहोत, आम्ही खूप साऱ्या देवी देवतांचं पूजन करतो, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेचं, ज्ञानप्राप्तीसाठी सरस्वती मातेचं, इत्यादी इत्यादी. खरं तर जो निर्माण करता, चालवणारा आणि विनाश करणारा जो आहे तो सर्व काही देणारा पण आहे, एकच. मग असं का समजलं जातं की गणाधिपती भगवान, तो गणपती देव, त्याचं प्रथम पूजन केलं जावं. आणि असं सांगितलं जातं की विघ्न आदी बाधांना दूर करणारे आहेत आणि ह्याच्या पूजनाशिवाय इतरांची पूजा सफल होत नाही, कोणत्याही देवी देवतांची पूजा आपण केली तरी. मग असं का आहे? का आपण त्यांचं प्रथम पूजन करायचं? कारण गणपतीला बुद्धीचा अधिष्ठाता देव मानलं गेलं आहे. बुद्धीमुळे संसारातली सगळ्या प्रकारची विघ्न दूर करू शकतो, म्हणून त्यांच्याकडे सगळं जाईल. ते गणधरपती आहे. गणपती म्हणजे गणधरपती. आणि भगवानांचे प्रथम शिष्य गणधरपती होते, भगवानांचे शिष्य होते. त्यांचा ग्रुप होता, सगळ्या ग्रुपसाठी एक लीडर असायचा, गणधर. म्हणजे सगळ्या ग्रुपच्या लीडरचाही लीडर होता गणधरपती. तर गणपती हा असा होता आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची त्यांच्याकडे बघा खूपच चांगली बुद्धी होती, शुद्ध बुद्धी, क्लिअर बुद्धी. म्हणून जर त्यांचं स्मरण केलं तर तुम्हाला ती शक्ती मिळेल, आपली सांसारिक विघ्न दूर करायची शक्ती मिळेल तुम्हाला. म्हणून त्यांचं स्मरण आधी करायचं आहे, ज्यामुळे विघ्न येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली श्रद्धा आहे
की बाबा त्यांना नमस्कार केली आहे, पूजा केली आहे, आता विघ्न येणार नाही. म्हणजे आपली श्रद्धा आपल्याला फळ देईल. दोन्ही ते सुद्धा आहेत आणि आपली श्रद्धाही त्यात आहे. तर श्रद्धेमुळेही आपल्याला फळ मिळेल. समजते आता हे? आणि परमपिता परमात्मा एकच आहे. खरोखर महावीर भगवान झाले तेही परमात्मा, कृष्ण भगवान झाले तेही परमात्मा, रामचंद्रजी झाले तेही परमात्मा. म्हणजे परमात्मा एकच आहे, म्हणजे एकच स्वभाववाला आहे. ज्यांच्यातून पूर्ण प्रकट झाले तेच परमात्मा. प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात आत्मा आहे, पण आवरणांनी झाकलाय. सगळी आवरणं समाप्त झाली तर त्यालाच परमात्मा म्हणता येईल. परमात्मा म्हणजे काय आहे की परमदशा आत्म्याची, ॲब्सोल्यूट स्टेज ऑफ प्युअर सोल. जे कोणी ॲब्सोल्यूट स्टेजवर पोहोचतील त्यांना परमात्मा म्हटलं जाईल. पण त्या स्टेजला न पोहोचता संसारातल्या राग द्वेष मोहात आहे तोपर्यंत त्यांना मूढात्मा, श्रीकृष्णाने काय म्हटलं आहे, मूढात्मदशा. मूढात्मा म्हणजे अज्ञानदशा आहे. राग द्वेष मोहात त्यांना जीवात्मा म्हटलं. पण जेव्हा सेल्फ रिअलायझेशन होतं की मी शुद्धात्मा आहे, मी ब्रुजन आहे, मी शुद्धात्मा आहे, अशी जागृती मिळाली की तिथून अंतरात्मदशा, जीवात्मा पद सुटलं तुमचं, अंतरात्मदशा तुमची सुरू झाली. आता सगळ्यांच्या फाईल्स पूर्ण झाल्या. तुमच्या तेव्हा स्वतः शुद्ध परमात्मा आहात. समजलं आता तुम्हाला? धन्यवाद. जय सच्चिदानंद. मनीषाबेन बोला. जय सच्चिदानंद. हां बोला. काय? पूज्यश्री, हा प्रश्न जो मी विचारलाय तो एका महात्म्यांनी विचारलाय. काही कारणांनी ते इथे हजर नाही राहू शकले, तर त्यांनी हा प्रश्न मला विचारायला सांगितलाय. कोणत्याही प्रकारचा दोष असेल त्याचं निवारण कसं करायचं? प्रतिक्रमणाने. या 2 प्रकारचे दोष असतात. एक तर क्रोध, मान, माया, लोभ, रागद्वेषामुळे काही दोष व्यक्तीबाबत होतात, तर त्याचं प्रतिक्रमण करायला हवं. आणि दुसरं मोहामुळे बघा घडणारे दोष आहेत. विकारी दृष्टी झाली, कोणाच्याही प्रती जर अट्रॅक्शन वाटलं, विकारी मोह वाटला, तर त्याची माफी मागायची. 2 प्रकारच्या दोषांची माफी मागायची. बरं. आणि त्याच व्यक्तीच्या शुद्धात्म्याकडे, अंतरंगात वसलेल्या शुद्धात्म्याला स्मरून, हे शुद्धात्मा भगवान, या व्यक्तीप्रती प्रेम किंवा द्वेष वाटला, त्यासाठी मी मनापासून क्षमा मागतेय, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. 3 वाक्य आहेत. या प्रकारची चूक झाली, त्यासाठी मी मनापासून क्षमा मागतेय, पश्चाताप करतेय, मला क्षमा करा. आणि तिसरं, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, अशा 3 प्रकारात 3 वाक्य म्हणायचे आहेत मनापासून. आणि वेगळेपणाची जागृती ठेवून. ज्ञान घेतलंय का तुम्ही? मी शुद्धात्मा आहे आणि दीपकडून मी प्रतिक्रमण करून घेते. तसं या व्यक्तीलाही सांगायचं की तू शुद्धात्म्यात राहून प्रतिक्रमण कर. आणखी डिटेल्स जर हवे असतील तर दादा भगवानांचं प्रतिक्रमणावरचं पुस्तक वाचा. निचे दोष दर्शनाने निर्दोष, प्रतिक्रमण, भोगतो आहे त्याची चूक, अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्यातून तपशिलातलं समजेल तुम्हाला. आणि श्राद्धाचं काय? आणि माझ्या घरच्यांच्या मनात अशी भावना आहे की त्यांना कुठला तरी शाप लागतोय, तर नाही. त्याचे निवारण कसे करायचे ते विचारायचे. कोणी शाप देईल आणि त्यामुळे तुम्हाला दुःख होईल असं कधी होत नाही. श्री रामचंद्रांना वनवास झाला, कोणी शाप नव्हता दिला. ते स्वतःच्या कर्मामुळे तिकडे गेले. सीतेचा त्याग करावा लागला, तेही त्यांचंच कर्म होतं. रामचंद्रांना त्यांना सोडून द्यावं लागलं, ते बघा, हे शाप म्हणजे एक मनाची शंका आहे बघा. बाकी आपलंच कर्म एखाद्या निमित्ताद्वारे येत राहतं. एखादं निमित्त बनतं, आपल्याला काही भोगावं लागण्याआधी पुण्यकर्मामुळे आपल्या इच्छेनुसार सगळं सुख मिळतं. पुण्याचं फळ आहे. पण पुण्य कमी झालं तर इच्छेविरुद्ध होतं बघा. पण इच्छेविरुद्ध जेव्हा होतं तेव्हा आपण असा विचार करतो, ह्यामुळे झालं, याने माझं वाईट केलं, याने काहीतरी काळी जादू केली, त्याने शाप दिला. सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. आपलं कर्म पूर्ण झालं तर आपण दुःखापासून मुक्त होऊ. म्हणून 5 आज्ञांमध्ये राहा, फाईलचा समभावाने निकाल करा. हां, एखाद्यावर शंका आली तरी त्याच्यातला शुद्धात्मा पहा आणि व्यवस्थित समजा. कोणी काही करू नाही शकत आपल्यात हस्तक्षेप. दादाजीने काय म्हटलंय, कोणताही जीव कोणाच्याही जीवनात किंचित मात्र दखल देऊ शकत नाही. एवढं स्वतंत्र जगत आहे. कोणाचा दोषच नाहीये. आपल्याच काही चुका आहेत. आपण
आपण काही कॉजेस ठेवली होती म्हणून एखाद्या निमित्ताद्वारे परिणाम येतोय आणि तोच परिणाम आपल्याला भोगावा लागतोय. दुःखाचा किंवा वेदनेचा किंवा त्रासाचा तो परिणाम आपल्या कॉजेसचाच आहे, कोणत्या निमित्ताचा दोष नाही. एवढं मात्र नक्की समजून घ्यायला हवं कायमच. आणि आपण जी कॉजेस टाकली होती ना त्याचा परिणाम समाप्त होईल, त्यानंतर पुन्हा निमित्त मिळेल आणि आपण काही नाही करू शकत कारण हिशोब पूर्ण झाला. समजलं का आता तुम्हाला? जय पण त्यांना सांगा सच्चिदानंद. दादाजींचं पुस्तक वाचा, त्यातून सगळ्या चाव्या मिळतील तुम्हाला सॉल्युशनच्या. हां, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.